जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा आज स्मृतिदिन आहे. साहेबांनी आम्हाला पक्षात आणलं आणि आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना पक्षात आणून बळ दिलं, पाठीमागं राहिले. आणि मला अजूनही आठवत आहे की पहिल्यांदा मला जेव्हा आमदार व्हायचं होतं, पहिल्यांदा तिकीट पहा मुंडे साहेबांनी 2-3 महिने अगोदर बोलून मला सांगितलं की विजय तुला उभारायचा आहे यावेळेला. आज अनेक कार्यकर्ते लहान सहान मोठे झाले. प्रत्येक गावाला कार्यकर्त्यांचं ज्यांना नाव त्याचं आडनाव तोंडपाठ असलेले असं मुंडे साहेब कुणालाही नावाने हाक मारत होते. म्हणजे त्यांना प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या स्मरणात होता आणि ते घडविण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. आणि भारतीय जनता पक्षाला आज जी मोठं स्वरूप निर्माण झालेलं आहे ते मुंडे साहेबसुद्धा महाजन साहेब असलेल्या नेत्या लोकांच्यामुळं आज एक चांगलं आमच्यासारखे कार्यकर्ते घडले, आमदार झाले. ते कधीच आम्ही त्यांना विसरू शकत नाही. मुंडे साहेब खासदार झाले. खासदार झाल्यावर दिल्लीला गेले. त्यानंतरनं पुन्हा एकदा त्यांनी देवदर्शन करण्यासाठी सोलापूरला जेव्हा शेवटच्या वेळी त्यांनी आले होते त्यावेळी सोलापूरला जेव्हा आले ते स्मृती ठेवण्यासारखं आहे. कारण सोलापूरला जेव्हा आमच्या घरी त्यांनी वहिनीसाहेब त्यांनी आले इथं आल्यावर सोलापुरातल्या ज्या कार्यकर्ते आहेत सगळ्यांचे नावं घेऊन त्यांना बोलून घेतलं, त्यांची गाठीभेटी घेतली. असा नेता भेटणं आता अवघड झालेलं आहे. जो आपल्या आगमनानंतर एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता आला नसेल भेटीला पण त्याला आठवण करून त्याला फोन लावून बोलून घेणं असा नेता आज आपल्याला भेटणार नाही. मुंडे साहेबांची स्मृती आमच्या काळामध्ये आमच्या हृदयामध्ये कायम राहणार.